महात्मा गांधी यांनी स्पष्ट शब्दात सांगितले होते की भारताचा आत्मा हा खेड्यात वसतो. गांधीजींच्या मते भारताचे भविष्य शहरांच्या उंच इमारतीमध्ये नाही, तर स्वावलंबी, स्वच्छ, शिक्षित आणि सशक्त गावांमध्ये आहे. त्यांनी ग्रामस्वराज्य ही संकल्पना मांडली. प्रत्येक गाव स्वयंपूर्ण, स्वाभिमानी आणि नैतिक मूल्याने समृद्ध असावे, अशी त्यांची अपेक्षा होती. या विचारांना कृतीची जोड देणारे त्यांचे अनुयायी म्हणजे विनोबा भावे, आणि त्यांनी भूदान आणि सर्वोदय चळवळीच्या माध्यमातून ग्रामसेवेचा नवा अध्याय लिहिला. विनोबाजी म्हणत असत, गावाचा विकास हा केवळ शासनाचा विषय नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. लोकसहभागाशिवाय ग्रामविकास शक्य नाही, हा त्यांचा ठाम विश्वास होता. याच विचारांना महाराष्ट्राच्या मातीत राष्ट्रधर्माचे स्वरूप देणारे महान संत म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. ग्रामगीता हा त्यांचा ग्रंथ म्हणजे भारतीय ग्रामजीवनाचा आरसा आहे. ते लिहितात, गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगता अवदशा, येईल देशा. त्यांनी गावाला केवळ वस्ती मानली नाही, तर राष्ट्रनिर्मितीची प्रयोगशाळा मानली. त्यांच्या मते गाव बदलले तर देश बदलेल, म्हणून त्यांनी प्रथम ग्रामस्वच्छता, श्रमदान, शिक्षण, व्यसनमुक्ती, ग्रामसभा, लोकसहभाग आणि नैतिक मूल्य यांचा पुरस्कार केला. राष्ट्रसंतांचा संदेश अत्यंत स्पष्ट आहे. ग्रामसेवा म्हणजेच राष्ट्रसेवा. गावातील रस्ता स्वच्छ करणे, गावातल्या नाल्या स्वच्छ करणे, विहिरी स्वच्छ करणे, गावातील शाळेला मदत करणे, वृक्षारोपण करणे, पाण्याची बचत करणे, तंटामुक्ती अभियानाच्या माध्यमातून गावातील वाद मिटवून एकोपा वाढवणे, ही सर्व कार्य ग्रामसेवाच आहे. ही सेवा कोणत्याही प्रसिद्धीसाठी नसून समाजाच्या, आपल्या गावाच्या उन्नतीसाठीच असते. आजच्या काळात आधुनिक विकासाच्या चर्चा होत असताना गावाकडे पाहण्याची दृष्टी अधिक संवेदनशील असणं आवश्यक आहे. कारण गाव सक्षम असेल तर शेती सक्षम होईल. शेती सक्षम राहिली तर अन्न सुरक्षा टिकेल, प्रत्येकाला अन्न मिळेल आणि राष्ट्रही सक्षम, सशक्त होईल. म्हणून ग्रामसेवा ही केवळ सामाजिक जबाबदारी नाही, तर ती राष्ट्रप्रेमाची सर्वोच्च अभिव्यक्ती आहे. ग्रामसेवा म्हणजे केवळ एखादा सामाजिक उपक्रम नव्हे, तर ती आपल्या जीवन जगण्याची एक संस्कृती आहे. गाव आपले आहे, त्याचा विकास ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. ही जाणीव जेव्हा प्रत्येक नागरिकाच्या मनात निर्माण होते, तेव्हाच खऱ्या अर्थाने ग्रामसेवा सुरू होते. भारतीय संत परंपरेने नेहमीच समाजहिताला वैयक्तिक हितापेक्षा अधिक महत्त्व दिले आहे. त्यामुळे संतांचे अध्यात्म हे लोकांपासून दूर जाणारे नव्हते, तर लोकांमध्ये राहून लोककल्याण घडवणारे होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी याच विचाराला ग्रामगीतेच्या माध्यमातून व्यापक स्वरूप दिले आणि म्हणून गावातील प्रत्येकाने हे गाव माझे आहे ही भावना मनात बाळगून ग्रामसेवेच्या दृष्टीने उचित कृती करावी असे मला वाटते.